टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। आज बँक ऑफ इंडियाच्या समोर आणि ह्या ठिकाणी अनेक शॉपिंग सेंटर आहेत। ह्या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे आणि कालच्याच थोडक्यात पावसामध्ये आज पाण्याची अवस्था हे झालेली आहे। काय सांगाल, तुमची इथं काय परिस्थिती आहे? मी माजी सरपंच बिलाल शेख। आज इथे या ठिकाणी जी पाणी साचलेलं आहे तो एका पावसातच अशी अवस्था झाली की या ठिकाणी लोकांना चालता येईना। त्या लेडीज लोकांना तर ती कसरत करावं लागत आहे। आपल्याला दिसत आहे पाणी सध्या, आपल्याला सध्या ठिकाणी दिसतं पाणी, की लोकांची अवस्था काय झाली या संदर्भात आम्ही ती जे नगर परिषदेचे इन्चार्ज जे आहेत जी अधिकारी आहेत त्यांना मी विचारलं असता त्यांनी म्हणते की पावसाचं पाणी एवढं मोठा पाऊस पडलेला नाही आहे की जेणेकरून इथेच पाण्याची आपल्याला जी व्यवस्था करावी। आता यांना किती इंच पाणी लागतं आहे किंवा किती मोठा पाऊस होतो आहे ती त्याने आम्हाला सांगावं। परंतु सध्या जे आहे आम्ही CO बरोबर आमचं बोलणं झालं आहे, त्यांना आम्ही लोक येणं जाण्याची इथे लोक पडायला लागले, पाण्यात बाया पडायला लागले, तसा फोटो आम्ही त्यांना CO साहेबांना पाठवून दिलेला आहे। त्यांनी सांगितले की ते व्यवस्था मी करतो, पण कधी होणार? कारण पाऊस आता वरच्यावर होणारच आहे आणि या ठिकाणी ती अशी अवस्था राहणार आहे। पण सांगताना ती जी संबंधित अधिकारी जो आहे बागल म्हणून तो सांगतोय की आमच्याकडे मुरूम उपलब्ध नाही आहे आणि आम्ही मुरूम टाकता येत नाही। म्हणजे आता लोकांची आवाज म्हणजे ती येण्याची व्यवस्था कशी होणार? मग आमचं म्हणणं असंच आहे की जर ग्रामपंचायतची बाजू जी अवस्था ही आहे ग्रामपंचायतीला लागून, तर गावातील अवस्था का असेल, इतर ठिकाणची अवस्था का असेल? फक्त नगर परिषद या ठिकाणी जी काय नगरसेवक निवडून आलेली आहे ती त्यांना फक्त कसं आहे ही दिसत नाही, ही वाढ दिसत नाही किंवा रस्ता दिसत नाही। त्यांना फक्त मोठमोठे करोड रुपयाचे किंवा लाखो रुपये त्यांना टेंडर पाहिजेत, पण त्यातून काय ते मिळतो येतो। आता इथं 3 टिपर मुरुम घातला तर त्यांना काय मिळणार? म्हणून त्यांचं दुर्लक्ष नगरसेवकच आहे। या वार्डाचे नगरसेवक जाणून बुजून या ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत। तर माझं म्हणणं असं आहे की जी काय नगरसेवक इथे या ठिकाणी निवडून आले पहिल्यांदा जर अशी अवस्था त्याच्यात जर व्यवस्था होत नसेल तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि या ठिकाणी शिवसाहेबांनी विनंती आहे की आजच्या आज या ठिकाणी लोकांना येण्या जाण्याची व्यवस्था करून द्यावी। कारण पाण्याचा हा पाणी सांडपाणी म्हणजे खराब पाणी आहे, आता पावसामुळे सध्या त्याला जाण्याची वाटच नाही आहे। तर त्वरित ती मुरुम टाकून का असणार, पण रस्ता ती दुरुस्त करून द्यावी पाहिजे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।